नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। स्वीकृतसाठी राष्ट्रवादीकडून 3 जणांची नावं जाहीर। महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी सत्ताधारी गटांमध्ये हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादीने सोशल इंजिनिअरिंग वापरले आहे। राजेंद्र जगताप, माजी नगरसेविका सीमा सावळे आणि फजल शेख यांचे अर्ज भरले आहेत। भाजपकडून अद्याप उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली नाहीत, त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। दरम्यान स्वीकृत पदासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवावी अशी मागणी भाजपकडून आयुक्तांना पत्राद्वारे करण्यात आली। आज तुकाराम बीज निमित्त देहूनगरी दुमदुमली। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमन दिनानिमित्त श्री क्षेत्र देहू येथे आज संत तुकाराम महाराज बीज सोहळा होत आहे। यानिमित्त राज्याच्या विविध भागातून आलेल्या दिंड्या आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमुळे इंद्रायणी काठ भक्तिमय झाला आहे। हरिपाठ, भजन, कीर्तन, टाळ मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषाने अवघी देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे। बीज निमित्त आज गुरुवार सकाळी 10 वाजता वैकुंठ गमन मंदिर येथे देहूकर महाराज मोरे यांचे वैकुंठ गमन प्रसंगावर कीर्तन होणार असून सकाळी 10:30 वाजता मुख्य मंदिरातून श्रींच्या पालखीचे वैकुंठ गमन स्थान गोपाळपुराकडे प्रस्थान करणार आहे। तर दुपारी 12 वाजता हरिनामाच्या गजरात नांदुरकीच्या वृक्षावर तुळशी आणि फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे। त्यानंतर दुपारी 12:30 वाजता श्रींची पालखी पुन्हा मंदिरात परतणार आहे। भामा आसखेड जलवाहिनीचा ठेकेदार बडतर्फ। भामा आसखेड धरणातून 167 दशलक्ष लिटर पाणी आणण्यासाठी महापालिकेने सुरू केलेले जलवाहिनीचे काम ठेकेदाराला 3 वेळा मुदतवाढ देऊनही पूर्ण होऊ शकलं नाही। शहरातील वाढती पाणी टंचाई आणि कासव गतीने सुरू असलेल्या कामामुळे अखेर महापालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराकडून काम काढून घेतलंय। आता नव्याने निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे, त्यामुळे आणखी वर्षभर पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे। महापालिकेने ठेकेदाराला 15 डिसेंबर 2020 रोजी काम दिले होते। 162 कोटी रुपयांचं काम 14 डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं, परंतु 3 वेळा दिलेल्या मुदतीतही ठेकेदाराला काम पूर्ण करता आले नाही। स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत उत्पन्न वाढीसह प्रदूषण मुक्तीवर भर। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची बैठकीत काल विविध विषयांना मंजुरी देण्यात आली। बैठकीत विविध विकास कामं व प्रशासकीय विषयांवर चर्चा करण्यात आली। शहरातील पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या सोयी सुविधांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आले। संबंधित अधिकाऱ्यांनी विविध प्रस्तावावर सविस्तर माहिती सादर केली। प्रशासकीय राजवट संपल्यानंतर प्रथमच नगरसेवकांच्या उपस्थितीत स्थायी समितीची बैठक झाली। यावेळी सदस्यांनी अनेक विकास कामं सुचवली। कर संकलन वाढवून खर्चात बचत करण्याचा निर्णय घेण्यात आला। तुकाराम बीज यात्रेसाठी PMPLच्या जादा बस धावणार, भाविकांची सोय। संत तुकाराम महाराजांच्या बीजोत्सवासाठी देहू गावाची यात्रा सुरू झाल्याने PMP भाविकांसाठी जादा बस सेवेचे नियोजन केले आहे। दरवर्षी यंदाही गुरुवारी होणाऱ्या तुकाराम बीज निमित्त शुक्रवारपर्यंत देहूगाव आणि आळंदीसाठी नेहमीच्या 34 बस व्यतिरिक्त 125 जादा बस सोडण्यात आल्या आहेत। PMP कडून जादा बसेसची व्यवस्था नियमित तिकीटदाराने केली जाणार आहे। देहूगावसाठी जाणाऱ्या भाविकांना स्वारगेट, मनपा भवन, निगडी, पुणे स्टेशन, देहू रोड स्टेशन आणि आळंदी या मार्गांवरून तब्बल 207 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे। PMRDAच्या आयुक्तपदी डॉक्टर अभिजित चौधरी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्तपदी डॉक्टर अभिजित चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली। नागपूर महापालिकेत ते सध्या आयुक्त म्हणून कार्यरत आहेत। तर PMRDAचे सध्याचे आयुक्त डॉक्टर योगेश मसे यांची मंत्रालयात अल्पसंख्याक विभागाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे। बदली संदर्भातील आदेश राज्य शासनाकडून बुधवारी सायंकाळी काढण्यात आला। दुबईत अडकलेले पिंपरी चिंचवडमधील 84 विद्यार्थी सुखरूप परतले। इस्रायल, अमेरिका व इराण यांच्यात संघर्ष पेटल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे येथील इंदिरा विद्यापीठाचे 84 विद्यार्थी दुबई येथे अडकले होते। अखेर विशेष विमानाच्या माध्यमातून हे सर्व विद्यार्थी सुखरूप शहरात पसरल्याने त्यांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक पातळीवर चार्टर विमानाची केलेली सोय आणि घेतलेला पुढाकार आणि विविध मंत्रालयांनी दिलेले सहकार्य यामुळे 84 कुटुंबांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचे रंग परतले। संध्याकाळी 7 वाजता दुबईवरून फ्लाईटने उड्डाण केले आणि पुण्यातील पालकांच्या जीवात जीव आला। महापालिका सर्वसाधारण सभेचे कामकाज लाईव्ह होणार। पिंपरी चिंचवड महापालिका राज्यातील एक महत्त्वाची तसेच स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणारी महापालिका असून करदात्या नागरिकांच्या सोयीसाठी त्या सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे अशी सूचना विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केला आहे। दरम्यान पालिका सर्वसाधारण सभेचे कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची मागणी आल्यानंतर फेसबुक लाईव्ह करण्याचा निर्णय पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज।